अरे पवन, लग्नाची तारीख काढली का नाही तुझ्या? काढायची काय आता, दिवाळीत काढू. अरे बसा. काय चर्चा चालू आहे भाऊ? आता लग्ना सीझन चालू आहे ना, पवन शेठचं लग्न ठरलंय. अरे ऐक ना, ते तुझ्या बहिणीचं पण बघायचं चालू होतं ना, ठरलं का नाही कुठं? भाऊ काय सांगू तुला, वैतागलोय. मागच्या 2-3 महिन्यामध्ये 12-13 बायोडाटा आले, पण आपल्याला एक पण आवडला नाही. अरे काय बोलतो, एवढे बायोडाटे बघितले आणि एक पण पोरगं नाही आवडलं? मग तुमची अपेक्षा तर काय नेमकी? काय नाही भाऊ, अपेक्षा आपल्या नॉर्मल आहेत. त्याला लाखभर रुपये पगार पाहिजे आणि पुण्यामध्ये एखादा फ्लॅट पाहिजे, बस. आईला असं एक पण पोरगं भेटलं नाही का तुम्हाला? अरे भाऊ, लय अवघड झालंय पोरांचं. माझी बहीण एवढी शिकलेली आहे, पण तिला पाहिजे तसा पोरगाच भेटाना. अरे तुम्हाला पण भेटा ना का? तुमची काय अपेक्षा आहे? काय नाही भाऊ, सरकारी नोकरी पाहिजे, नाही तर घरचं एकदम बॅकग्राऊंड स्ट्रॉंग पाहिजे. अरे तुम्ही दोघांनी एवढे बायोडाटा बघितले, तुम्ही एक पण पोरगं समोर जाऊन नाही बघितलं का अजून? बायोडाटामध्ये समजतं की सगळं. अरे भाऊ, कुठं बागाबागी करत बसायचं? बायोडाटा आवडले की मग पुढचं बोलायचं. ते तुम्ही एखादा तरी पोरगा आहे ना समोर जाऊन बघायला पाहिजे होता रे. नुसतं बायोडाटा बघून माणूस नाही ओळखतात रे 100%. तुम्हाला तुमच्या बहिणींसाठी एवढ्या अपेक्षा आहेत. तुला किती पगार आहे रे आनंद? 20,000 रुपये पगार आहे आणि कटून 17,000 येतात हातामध्ये. आजकाल एवढं सोपं नाही राहिलं रे. कारण आता तुला आहे ना 1,00,000 रुपयाची अपेक्षा आहे तुम्हाला, बरोबर? पण आता तुला स्वतःला पगार किती आहे? 17,000 रुपये. आता तुला अपेक्षा आहे की तुझ्या बहिणीला सरकारी नोकरी असणारा मुलगा मिळावा. तुला पण माहिती आहे की सरकारी नोकरी मिळवणं आजकाल किती अवघड आहे. आता होतं काय माहिती आहे का, प्रत्येकाचं हेच होतं. आपण काय करतोय, फक्त अपेक्षा ठेवतो. म्हणजे तुम्हाला हे नाही बघायचं की मुलगा कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, किंवा त्याला व्यसनं आहेत का कुठली, किंवा त्याचं घरदार कसं आहे. तुम्हाला याच्याशी काय घेणं देणं नाही. तुम्हाला फक्त मुलाला डिग्री पाहिजे, त्यानंतर त्याला भरगच्च पगार पाहिजे. अरे हे जे 1,00,000 पगारवाली, ही जी सरकारी नोकरीवाली आहेत ना, यातली आहे ना 60-70% लोक आहेत ना 9 नंतर रोज बिअर बारमध्ये पडलेले असतात, माहिती का तुम्हाला? आणि तुम्ही ही जी बघता ना 20-25 हजार पगार, 30,000 वाली जी पोरं असतात ना, ते ना लय मेहनत करतात रे. त्यांना माहीत असतं की बाबा गरिबी काय असते. आता तुम्ही हा विचार नका करू की बाबा मुलाला पगार किती आहे, त्याला आज 20-25 हजार पगार आहे, पण त्याला भविष्यात तर वाढणार आहे ना पगार. तुम्ही ह्याचा पण विचार करा ना. हा त्याकडे आज स्वतःचं घर नाही, तो भाड्याच्या घरात राहतोय, पण भविष्यात तो स्वतःचं घर घेऊ शकतो ना. अरे त्याच्यामध्ये फक्त गट्स पाहिजे. तुम्ही फक्त आहे ना तुमच्या घरच्यांना, तुमच्या बहिणींना हेच समजून सांगा की एवढ्या मोठ्या अपेक्षा नका ठेवू. आपल्या शेवटी उद्देश काय असतो यातनं, की आपली बहीण सुखी राहावी, नाही का? तर नुसता पैसा हा सुखी राहण्याचा मार्ग नाही आहे. अरे आपण समाजामध्ये बघतो कितीतरी मुली आहेत ना पैशावाल्यांच्या नादी लागून लग्न करतात. पैसा भरपूर असतो पण त्यांना सुख कधी मिळत नाही. आणि मग 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये पोरगी आपल्या परत माहेरी येते. आणि अजून काय होतं माहिती का, आपण आहे ना एवढ्या अपेक्षा ठेवतो आणि मुलगा शोधत राहतो, आणि आपल्याला काय असा मुलगा अपेक्षेप्रमाणे भेटत नाही. आणि त्याच्यामध्ये मुलीचं वय मग वाढून जातं, 30, 32, 35पर्यंत मुली जातात. मग ऐन टायमाला आहे ना कुठला तर आपला मुलगा बघून आपल्याला लग्न लावून द्यायला लागतं. नुसतं बायोडाटा बघू नका, समोर जाऊन पोरगं पण बघा. अरे हा भाऊ, ही पण गोष्ट बरोबर आहे.